मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये वृंदा आता हॉलमध्ये असते तेव्हा आदर्श विचारतो की काय ग आई, तू कुठे खुरापती करायला चालली आहेस? त्यावरती आता वृंदा रागातच म्हणते, तू हे काय म्हणतोस, काय बडबडतोस? तेव्हा आनंदीला तू पार्टीला का जाऊ देत नव्हती? ने तुझं असं काय वाईट केलं आहे? असा आदर्श रागातच वृंदाला विचारतो. हात धुवून तू तिच्या पाठीमागे का लागलीस? त्यावरती वृंदा म्हणते, कारण ती मला आवडत नाही, तिने तुला फसवलं आहे. परत तेच तेच तू असं का बोलतेस? अगं आई, तुला माहिती आहे का, सार्थकचं तिच्यावर प्रेम होतं. अगं आई, स्वतःच्या सुखापेक्षा दुसऱ्यांच्या सुखाचा देखील विचार करायचा असतो. पण तुझं असं आहे ना, तू स्वतःच्या सुखाचा विचार करत नाही आणि दुसऱ्यांच्याही नाही, आणि तुला ते पाहवत पण नाही. तेव्हा वृंदा खूप रागातच ओरडते, हे फक्त मी या घराच्या भल्यासाठी करतीये. तेव्हा कसलं भलं आणि कुठलं भलं ग? तर तुला फक्त तुझ्या मर्जीप्रमाणे चालायला हवं असं तुला वाटतं? आदर्श रागातच म्हणतो. त्यावेळी आदर्श आता खूपच रागात ओरडतो, अगं तुला समजतंय का तू काय करतेस? पण तू काहीही कर, मी तुझा एकही प्लॅन सक्सेस होऊ देणार नाही. जे तू कविताच्या बाबतीत केलं ना, ते मी आनंदीच्या बाबतीत कधीही होऊ देणार नाही, असं म्हणून तो रागातच तेथून जातो. त्यावरती वृंदा म्हणते, हा मुलगा माझ्या पोटी जन्माला आलाय खरा, परंतु नेहमी माझ्या विरोधातच वागतो, आणि हा जर धड असताना या घरावर मी कधीच कब्जा केला असता, असं रागातच वृंदा म्हणते. इकडे रेश्मा म्हणते, हा गेम टाय झाला आहे, कारण आनंदी सार्थक एका गेममध्ये विनर झाले आहेत, शलाका आणि केदार एका गेममध्ये विनर झाले आहेत. आता दोघांमध्ये पुन्हा एक गेम होईल आणि त्या गेममध्ये जो विनर होईल तो या गेमचा विजेता असेल. त्यानंतर आता केदार व शलाका अगोदर खुर्चीवर बसतात, तर आता एकमेकांच्या आवडीचे रंग बरोबर एकमेकांना कोणते पदार्थ आवडतात हे आता विचारलं जातं. तेव्हा शलाका आता सर्व प्रश्नांची उत्तरं देते, तर केदारकडून शलाकाच्या बाबतीत एक उत्तर चुकतं. त्यानंतर आता आनंदी व सार्थकची वेळ येते, तेव्हा ते दोघेही आता खुर्चीवर बसतात. तेव्हा मॅच आता टाय झाली आहे, तुम्ही दोघांनी एकमेकांबद्दल एकमेकांना काय आवडतं व प्रश्नांची उत्तरं जर बरोबर दिलीत मग तुम्ही या खेळाचे विजेते होणार, असं आता रेश्मा म्हणते. आता सार्थकला अगोदर प्रश्न विचारण्यात येतो, आनंदीचा आवडता रंग कोणता? तेव्हा सार्थक लगेच पांढरा रंग असं म्हणतो. आनंदी म्हणते, हो बरोबर आहे. रेश्माचा आता जळफळाट होतो, तर सगळेजण आता टाळ्या वाजवतात. त्यानंतर दुसरा प्रश्न सार्थकला विचारण्यात येतो, आनंदीचा आवडीचा पदार्थ कोणता? तेव्हा बेसनाचे लाडू, असं पटकन सार्थक उत्तर देऊन टाकतो. तर बरोबर आहे का आनंदी? रेश्मा विचारते. आनंदी म्हणते की हो. रेश्माचा जळफळाट होतो, तर केदार आणि शलाकाच्या चेहऱ्याचा रंगच उडतो. आता रेश्मा सर्वात अवघड प्रश्न सार्थकला विचारते की आनंदीच्या चप्पलचा नंबर किती आहे, असं म्हणून आता ती मनातल्या मनात विचार करू लागते. त्याचं उत्तर सार्थकला देताच येणार नाही, कारण त्याला काय माहीत. इकडे केदार सुद्धा म्हणतो, आता अडकला सार्थक तू, आता उत्तरच देता येणार नाहीये. सगळेजण उत्सुक असतात, आता सार्थक काय उत्तर देतो, बरोबर देतो की चुकीचं देतो? सार्थक म्हणतो की 6 नंबर आहे. त्यावरती रेश्मा आनंदीला विचारते, खरंच का ग? तेव्हा आनंदी म्हणते की हो. त्यावेळी सार्थकने तिन्ही प्रश्नांची उत्तरं बरोबर दिल्यामुळे सर्वजण टाळ्या वाजवतात, तर शलाका आणि केदार दोघेही एकमेकांवर दातोट खातात. तर रेश्माचा चेहरा पडतो, तिचा जळफळाट होऊ लागतो. त्यानंतर आता आनंदीला प्रश्न विचारण्यात येतात की सार्थकचा आवडता रंग कोणता? त्याही प्रश्नाचं उत्तर आनंदीला देता येत नाही. रेश्मा म्हणते की त्याचा आवडता रंग निळा आहे. आनंदीने आता हिरवा असं उत्तर चुकीचं सांगितलेलं असतं. सार्थक तिला सांगण्याचा प्रयत्न करत असतो, तर आता रेश्माला सगळ्या गोष्टी सार्थकबद्दल माहीत असतात याचं आश्चर्य सर्वांना वाटतं. त्यानंतर रेश्मा ही आनंदीला विचारते, सार्थकच्या आवडीचा पदार्थ कोणता? तेव्हा सार्थकच्या आवडीचा पदार्थ आहे खोबऱ्याचे लाडू, खोबऱ्याच्या वड्या, असं आनंदी म्हणते. तेव्हा हे उत्तर चुकीचं आहे असं आता रेश्मा म्हणते, आणि सार्थकला बेसनाचे लाडू आवडतात, एवढं साधं सिंपल तुला येत नाही का? तुझ्या नवऱ्याबद्दल तुला काहीच माहीत नाही, असं आता रेश्मा म्हणते. तेव्हा मला एकाही प्रश्नाचं उत्तर देता येत नाही हे पाहून आनंदीला खूपच वाईट वाटतं. त्यानंतर तिसरा प्रश्न आता आनंदीला विचारला जातो. रेश्मा विचारते, सार्थकचं आवडतं ठिकाण कोणतं आहे? तर सार्थक आता तिला ते उत्तर हळूहळू सांगण्याचा प्रयत्न करतो. इकडे केदार म्हणतो, नाही हा सार्थक, चिटिंग अजिबात करायची नाही, मी नाही तुला सांगू देणार, असं आनंदीला. आनंदीचा चेहरा पडतो, ती रडकुंडीला येते, तिला काय करावं सुचत नाही, काय बोलावं हे देखील सुचत नाही. ती म्हणते, नाही येत मला या प्रश्नाचं उत्तर. तर
सार्थकच्या आवडीचं ठिकाण म्हणजे कोकण आहे असं आता रेश्मा सांगते आणि आनंदीला खूप काही बोलते. म्हणते की अगं आनंदी, तुला कसं माहीत नाही तुझ्याच नवऱ्याबद्दल? बघ ना, सार्थकने तुझा तर अभ्यासच केलाय पूर्ण, तुला तर धड त्याच्या आवडीचा रंगही माहीत नाही म्हटल्यावर कसं होणार? असं म्हणून ती आनंदीला आता तू त्याच्या लायक दाखवून देण्याचा खरं तर प्रयत्न करत असते. आनंदीच्या डोळ्यात पाणी येतं. ती पटकन आता बाजूला होते. तर शलाका आणि केदार ते त्या राऊंडचे विजेते झालेले असतात. तेव्हा रेश्मा त्या दोघांना आता खूप छान असं गिफ्ट देते. दोघेही आनंदाने नाचू लागतात. ते सार्थक आणि आनंदी एकमेकांकडे पाहतात. आनंदी आता रडकुंडीला येते, ती बाजूला होते. त्यानंतर आता ती म्हणते की सॉरी सर, माझ्यामुळे तुम्ही हरला आहात. सार्थक म्हणतो फक्त ही एक मामूली स्पर्धा होती, आपल्याला कुठे इंटरनॅशनल लेवलवर खेळायची आहे ती, तुम्ही काय एवढं टेन्शन घेताय त्याचं? तरीही आनंदी आता बाहेर जाते. सार्थक तिच्या पाठोपाठ धावतो आणि म्हणतो अहो थांबा, मला बोलू द्यात तरी. आनंदी म्हणते सॉरी सर, माझ्यामुळे तुम्ही आज हरलात. मला त्या पार्टीमध्ये खूप ऑकवर्ड वाटत होतं, मला अशी सवय नाही ना म्हणून. सार्थक म्हणतो त्यात काय एवढं, नेक्स्ट टाइम तुम्ही सर्व प्रश्नांची उत्तरंही बरोबर द्याल, तुम्हाला सवय झाली की पार्टीमध्ये तुम्हाला काहीच वाटणार नाही. तेवढ्यातच ते कुल्फीवाला येतो. तेव्हा कुल्फीवाला म्हणतो घ्यायची का कुल्फी? तेव्हा सार्थक आनंदीसाठी आणि त्याच्यासाठी आता कुल्फी घेतो. तर आनंदी म्हणते की एवढ्या थंडीमध्ये कुल्फी खायची का आपण? सर तुम्हाला आवडते ना कुल्फी? सार्थक म्हणतो हो मग आवडते, थंडीमध्ये कुल्फी खायला काय प्रॉब्लेम आहे? तुमचं ना हे असा उलटा विचार करता तुम्ही, थंडीमध्ये हे नाही खायचं ते नाही खायचं, अहो सगळं काही खाऊन घ्यायचं असतं. त्यावरती दोघेही कुल्फी घेतात. अगदी प्रेमाने ती खाऊ लागतात. मग त्यानंतर आनंदीच्या इथे ओठावर थोडी कुल्फी लागलेली असते. सार्थक तिला दाखवण्याचा प्रयत्न करतो पण तिला समजत नाही. सार्थक आता स्वतः ते स्वच्छ करू लागतो. तेवढ्यातच रेश्मा तेथे येते. तिचा जळफळाट होतो कारण आनंदी आणि सार्थक दोघेही एकमेकांच्या जवळ असतात. सार्थक अगदी प्रेमाने आनंदीची काळजी घेत असतो. ते पाहून आता रेश्मा इकडे मनातल्या मनात विचार करू लागते की सार्थकला तू माझ्या पार्टीमधून इकडे बाहेर आणलंस ना, पण त्याच्या आयुष्यात मी तुला कधीही एंट्री करू देणार नाही. तर इकडे आनंदी सार्थक खूपच खुश असतात. तर दुसरीकडे आता लीना म्हणते मनोज तू पुन्हा दारू पिऊन आलास. त्यावरती मनोज म्हणतो तुला काय करायचंय? तेव्हा लीना आता रडते आणि म्हणते अरे जरा सानूचा विचार कर आणि आई अण्णांचा विचार कर, तुला काहीच वाटत नाही का? तू त्यांच्यासमोर राजरोसपणे दारू पिऊन येतो, तुला काही अक्कल आहे की नाही? त्यावरती मनोज म्हणतो गप्प बस ग, मला नको ज्ञान शिकवू तू, मला कसं वागायचं काय वागायचं ते समजतं, तू तुझं बघ मी माझं बघतो. आता लीनाला अजूनच वाईट वाटतं. तर मनोज हा तेथून जातो. दुसऱ्या दिवशी आता ती अक्षूकडे येते आणि तिला विचारते मला तुला एक विचारायचं, विचारू का? तेव्हा अक्षू म्हणते हो विचार ना वहिनी, अगं तुझ्यासाठी तुझ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी तर मी इथे आहे. त्यावरती मी घरात येऊन खूप दिवस झाले परंतु मला इथे कुणाबद्दल काहीच माहीत नाही, स्पेशली सार्थक सरांबद्दल, त्यांना काय खायला आवडतं, त्यांचा आवडता रंग कोणता, हे सगळं काही डिटेल्स आता मी सार्थकबद्दल विचारून घेत असते. त्यावरती आता अक्षू तिला सर्व प्रश्नांची उत्तरं देते. सार्थक आता बाहेर उभा असतो. तो म्हणतो की बापरे लगेच फरक पण पडला आनंदींमध्ये, म्हणजे त्यांनी तर रिसर्च करायला सुरुवातच केली. रात्री सर्वांचं बोलणं खूप मनावर घेतलेलं दिसतंय, पण ठीक आहे देवा, माझं प्रेमही मला असंच मिळू देत. इकडे आता अक्षू म्हणते दादाला ना पालेभाज्या खूप आवडतात आणि तुझ्याशी मैत्री झाल्यापासून काय आवडतं माहिती आहे का? भेंडीची भाजी सर्वात जास्त आवडते. आणि अजून एक गोष्ट, आणि सर्वात जास्त त्याला आवडतं कोण माहिती आहे का? तू क्यूटशी माझी आनंदी वहिनी. तेव्हा आनंदी आता सार्थकच्याच विचारात असते. आता त्या दोघीही गप्पा मारत असताना तेवढ्यातच तेथे सार्थकला फोन येतो. आनंदी म्हणते इथे कुणीतरी आहे, मला आवाज आलाय फोनचा, असं म्हणून ती आता बाहेर जाते आणि कोण आहे असं जोरात ओरडते. परंतु तेथे कुणीही नसतं कारण तोपर्यंत सार्थक तेथून निघून गेलेला असतो. तर आता अक्षू म्हणते कोणी नाही आहे वहिनी तेथे. तर आता आनंदी विचारातच पडते. मित्रांनो पुढील भागामध्ये आनंदी सार्थकच्या आवडीचा स्काय ब्ल्यू रंगाचा शर्ट आता बाहेर काढून ठेवते आणि म्हणते सरांना हा आवडतो ना. त्यानंतर ती कपाटाच्या पाठीमागे जाऊन लपते. सार्थक आंघोळ करून बाहेर येतो आणि तेथे असणारा शर्ट पाहतो. म्हणतो की आनंदीने आज तर फुल तयारी केली आहे. तर तो कपाटाच्या मागे जातो आणि आनंदीला विचारतो काय चाललंय हे? ती म्हणते तुम्ही कपडे चेंज करत होतात ना म्हणून मी आपली इथे पाठीमागे लपून बसले. सार्थक म्हणतो ते नाही, तुम्ही स्काय ब्ल्यू रंगाचा शर्ट बाहेर का काढून ठेवला? आनंदी आता लाजते. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.